पूर्व विधायक वैभव नाइक ने नागपुर की हालिया घटना पर प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि सत्ताधारी दल के नेताओं द्वारा राजकारण किया जा रहा है और इसी कारण अशांति फैली है। उन्होंने नागपुर घटना के दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की और कहा कि राज्य में अशांति फैलाने वालों के खिलाफ भी कठोर कदम उठाने चाहिए। औरंगजेबाची कबर गेले 400 वर्ष औरंगाबादमध्ये आहे। त्याचं नामांतर सुद्धा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री संभाजीनगर त्या जिल्ह्याचं झालेलं आहे आणि एकीकडे फक्त राजकारण करण्यासाठी, कारण या आधी 10 वर्ष या भाजप शिवसेना युतीचं म्हणजे महायुतीचं सरकार होतं आणि 10 वर्षात त्यांना कुठे हा विषय आठवण आहे, पण लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा विषय मुद्दाम घेत आहेत। आता उद्या काही दिवसांनी केंद्रामध्ये आता माहीत असेल की शेअर मार्केटमध्ये घसरण, महागाई, बेरोजगारी, आता उद्या सांगतील की ताजमहल सुद्धा उद्ध्वस्त करा असं सांगतील। म्हणून लोकांनी या विषयाकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे, लोकांनी ठरवलं पाहिजे, तरच या देशाचं आणि या राज्याचं भलं होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यावरचं शिवराजेश्वर मंदिर आहे आणि अनेक मंदिरं आहेत ऐतिहासिक कालापासून। आता आपण बघितलं असेल की गेले संभाजी महाराजांचा देसाई वाडा जो होता तो कालपर्यंत हस्तांतरित करून नव्हता आणि आता लोक पुढे हे जागे झाले। आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल की कबरीला दरवर्षी 6 लाख रुपये केंद्र शासन त्या म्हणजे देखभाल दुरुस्तीसाठी देतं। अनेक वर्ष कबर त्या ठिकाणी आहे। मग उद्या ताजमहल सुद्धा उद्ध्वस्त कराल की काय? म्हणजे जर आपल्याला अशा गोष्टी असतील तर उद्या ताजमहल सुद्धा उद्ध्वस्त करावं लागेल तुम्हाला। आणि त्यामुळे अशा गोष्टीमुळे लोकांचं लक्ष कुठेतरी वेगळीकडे न्यायचं हा दृष्टिकोन कुठेतरी चालू आहे। खरं तर नागपूरमधला जो प्रकार आहे तो खरं तर गेल्या 8 दिवसामध्ये ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षातले लोक ज्या पद्धतीने एखाद्या विषयाचं राजकारण करतायत आणि त्यामुळे नागपूरची घटना घडलेली आहे। खरं तर नागपूर घटनेमुळे जी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि राज्यातील अशांत वातावरण जे करतात त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। खरं तर औरंगजेबाची कबर ही काही आज नाही आहे आणि त्याच्या प्रत्येक वेळी त्यावेळी ह्या कबरीचा विरोध सगळ्यांनीच केलेला आहे किंवा औरंगजेबाची विरोध किंवा औरंगजेबाचं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने औरंगजेबाने महाराष्ट्राच्या जनतेला सतावलं होतं 400 वर्षापूर्वी आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज इतिहास आहे तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। परंतु या बाबतीत पुन्हा राजकारण करून असे विषय आखले जात आहेत। आज कबर उखडली, उद्या ताजमहल उखडणार आहेत का? आणि अशा गोष्टी होऊन राजकारण दुसरीकडे नेण्याचा, लोकांचे महत्त्वाचे प्रश्न दुसरीकडे वळवण्याचं काम आज सरकार करतंय आणि त्यामुळे अशा घटना घडत आहेत। जर सरकारला हे शांत ठेवायचं असेल तर जे कोण सत्ताधारी पक्षातले बोलत आहेत त्यांना गप्प केलं पाहिजे।